शोएब हा गोलंदाज. शोएबच्या हातामध्ये गोलंदाजी केली आहे. पंच आमचे राजेंद्र भोईर मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. पहिला चेंडूला खेळलं यावेळेस वायडिश लॉगअप क्षेत्रामध्ये एक धाव कन्वर्ट केली आणि एक धाव संख्येच्या मदतीने श्री गणेश करतोय तो सावळे संघ. नितेश सावळे संघ खऱ्या अर्थाने ममदापूरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरून त्यांचा प्रवास आता या स्पर्धेमध्ये म्हणजे त्यांचे होप्स तेवढे वाढलेले आहेत. किरण पवारने त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती आणि तोच सिलसिला आता ठेवावा लागेल सावळे संघाचा किरण पवारला. आणि त्याचबरोबर प्रफुल्ल केदारी ज्याप्रमाणे षटकारांची त्यांनी हॅट्रिक नोंदवली होती परंतु यावेळेस चांगला फटका स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेत संख्येचा मांग केली आणि या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावसंख्या धावफलकावर आहेत. 3 धावा धावफलकावर लागल्यात. मॅच फार मोठी आहे. पालघर जिल्ह्यामधून बराचसा प्रवास करत या नेरळ परिसरामध्ये हा संघ कुडू संघ दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात रासायनिक विभागामधला सर्वात बलाढ्य संघ सावळे संघ इथं दाखल आहे. शोएबचा हा चेंडू खऱ्या अर्थाने अतिशय चांगला पडला. फलंदाजाला तो समजला नाहीये परंतु हा फार मोठा फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात जो गोलंदाजी करतोय तो युवा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्याचा वापर करतोय. गती सुद्धा अतिशय चांगली आहे या गोलंदाजाची आणि फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम हा गोलंदाज करतोय. बॅटीला स्पर्श नो डाऊट फलंदाज बाद होतोय. पहिली मोठी विकेट मैदानात जाते प्रफुल्ल केदारेच्या स्वरूपामध्ये. डिजे अरे बघू नको आता तू रागाने, अरे बघू नको आता तू रागाने, तुझी झेल घेतले बघया वागाने, तुझी झेल घेतले बघया वागाने, तुझी झेल घेतले बघया वागाने, तुझी झेल घेतले बघया वागाने. थँक्यू हरीश दादा यांच्याकडनं या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. कारण वाघाचं विकेट घेतलाय शोएब या गोलंदाजाने. वयाच्या 19व्या वर्षामध्ये हा गोलंदाजी करतोय गोलंदाज. क्रिकेटमध्ये परत आपण विचार केला तर अनुभव नाही तर गोलंदाजाचा कौशल्य पाहिलं जातं आणि त्यावेळेस आता शोएब 19 वर्षामध्ये गोलंदाजी करतोय आणि समोर असलेला फलंदाज तो अनुभवी होता आणि त्या अनुभवी खेळाडूला त्याने बाद केलं. हरीशदादा गायकवाडकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपये आहे. दुसरी विकेट जाते का परंतु टायमिंग नव्हतं फलंदाजाकडे आणि जज क्षेत्ररक्षकांनी केलं नाही. सोपी झेल सुटली जाते प्रवीण या खेळाडूची. दुसरी विकेट कदाचित गेली असती परंतु संधी मिळते प्रवीण खेळाडूला आणि 4 धावा धावफलकावर लागल्यात. काय क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये. सुरुवात 1 धाव संख्येने झाली. सिंगल आणि डबलवर भर घालत होता सावळे संघ परंतु प्रफुल्ल केदारेची विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की प्रवीण जो खेळाडू गेलाय तर प्रवीणची सुद्धा विकेट जाते का काय परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि या 4 धावा धावफलकावर आहेत. किरण पवार बॅकफुटवर पाय घेतला उजवा आणि त्यानंतर चेंडूला खेळलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषे पल्लीकडे हा येतोय दणदणीत चौकार. थँक्यू. हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने 8 धावा धावफलकावर आहेत. बिंदाजी गोमारे साहेबांकडनं सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 बोटं दाखवली म्हणजे 5000च आहे. 8 धावा धावफलकावर लागल्यात. एकूण पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर आहेत. तर 8 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय जुनेद, ज्यांनी कॅच सोडली होती प्रवीण या खेळाडूची आणि त्या जुनेदकडे गोलंदाजी दिली. आता संधी असेल जुनेदला की ती विकेट जे आपण सोडले ती विकेट घेण्याची संधी या गोलंदाजाला असेल परंतु बघूया. जुनेद गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला शोएबनी आपल्या वयाच्या 19 वर्षामध्ये हा खेळाडू खेळताना एक मोठी विकेट त्यांनी घेतली. किरण पवारचं मोठं आव्हान असेल कुडूस संघासमोर आणि त्याचबरोबर जो ह्या वर्षी फॉर्म मध्ये असलेला प्रवीण हाही त्याच्याही करार्थाने सर्वांचं लक्ष असेल नितेश. परंतु हा फलंदाज जर टिकला
तर मोठे मोठे धावा येतील आणि ह्यावेळेस चांगला फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषे पल्लीकडे हा 4 धावसंख्येसाठी. येस थँक्यू. हा नक्कीच जमिनीचा मालक आता वॉचमॅन झालाय, कारण बऱ्याच ठिकाणी आता जमिनी जाऊ लागल्यात आणि लोक जमिनीवर पैसे कमवू लागलेत. परंतु तेही सांगेल पैसा काय म्हणतो, माणूस काय म्हणतो. परंतु गोलंदाज जुन्नेद पुनश्च सज्ज होतोय. चौकार आला पहिल्या चेंडूवर. यावेळी चेंडूला खेळला ऑन साईडला क्षेत्ररक्षक फैजान चेंडूच्या खाली येतोय. एकच धाव मिळते आणि 1 धावसंख्येच्या मयतीने 13 धावा धावफलकावर लागल्यात. आणि नक्कीच माणसामध्ये आणि पैशामध्ये एक वक्तव्य झालं होतं की माणूस म्हटलं होता की पैसा आला तर मी काहीतरी करेल, परंतु पैसा माणसाला म्हणाला की तू काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल. आणि माणसाने आता मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, कारण मेहनतीशिवाय पैसा येत नाही. घर बसल्याशिवाय तुम्हाला पैसा येणार नाही. तुमच्यासाठी प्रयत्न आणि मेहनत करावी लागते. जागेचे पैसे असतील तर ते वेगळेत, परंतु मेहनतीशिवाय पैसा नाही. किरण पवार फ्रायर करतोय. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. ब्रदर स्टॉपी 2019चा हा ब्रँडेड षटकार. जमिनीचे पैसे खपल्यावर दादा करशील काय? जमिनीचे पैसे खपल्यावर दादा करशील काय? 19 धावा धावफलकावर लागल्यात. ही लढत एकमेव फैजान विरुद्ध किरण पवार अशी लढत तुमच्या समोर आहे. परंतु किरण पवार आता बरसतोय मैदानामध्ये. यावेळेस चेंडूला सरळ खेळलाय. कार्पेट लेवलचा फटका आहे. ऑलंग द कार्पेट वाईडिश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मयतीने 21 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडू आतापर्यंत जुनेदने फेकलेत. त्यामध्ये प्रवीणचा एक चौकार आला, त्यानंतर षटकार आला तो किरण पवारच्या बॅटिंगमधून. आणि किरण पवारला आता रोकावं लागेल कुडूस या संघाला. शॉट प्लेन हा तोडा शॉट. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एलिव्हेशन थोडस कमी. किरण पवारची विकेट मिळते आणि सर्वीकडे आता खुशीचं वातावरण झालंय. 1 2 3 4 कोलारी गावाची पोरं हुशार. 1 2 3 4 कोलारी गावाची पोरं हुशार. येस थँक्यू. खऱ्या अर्थाने या विकेटसाठी सुद्धा हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं 200 रुपये आलेत. किरण पवारची विकेट गेली तरी कुडूस संघाने गाफील चालून राहणार नाही, कारण 11च्या 11 खेळाडू त्यांचे बलाढ्य आहेत. 11च्या 11 खेळाडू षटकार मारू शकतात तेवढी ताकद आहे. सावळे संघ म्हटलं तर पहिलं नाव सचिन कुरंगे यांचं याचं, कारण सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून सचिन कुरंगेकडे पाहिलं जायचं आणि तोच खेळाडू आता मैदानात आहे. कारण सावळे संघाचा आधारस्तंभ आहे सचिन. मैदानात जातोय, कुठल्याही क्षणी मॅच फिरवतो हा खेळाडू. जसं आपण म्हणतो की बुद्धिबळामध्ये राजापेक्षा वजिराला भरपूर घाबरतात लोक, तसंच सावळे संघामध्ये किरण पवारपेक्षा सचिन कुरंगेला भरपूर घाबरतात. आणि तोच मैदानात आता खेळतोय. 21 धावा धावफलकावर लागल्यात. जुनेदचे 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेत. 1 विकेट त्याच्या कोट्यामध्ये आहे. जुनेदने जी विकेट घेतली त्याच्यासाठी बाळकृष्ण हजारे साहेबांकडनं 500. चांगला फटका प्रवीणच्या बॅटिंग मधून. जीवदान मागात पडतोय जुनेदला आणि अजून एक चौकार. दोन षटक संपले. 25 रन्स 25 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत या स्पर्धेच्या आठवणी बघितल्या तर मार्केवाडी संघाने 65 धावा या स्पर्धेमध्ये चेस केल्यात. ते म्हणजे 19 चेंडूमध्ये त्यांनी 65 धावा चेस केल्या होत्या. त्याचबरोबर आपण विचार केला तर गोलंदाजांनी पहिल्यापासून हुकूमत चालवली आहे. आणि लक्ष्मण एकमेव खेळाडू आहे या स्पर्धेमधलं की त्यांनी अर्धशतक या स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकलं होतं. 12 चेंडूमध्ये त्यांनी 55 धावा कुठले होते या मैदानावर. आणि सर्वात हायेस्ट या स्पर्धेमधला 82 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं सुद्धा कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दादा. एकूण धावसंख्या आहे ती 25.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल. मजर हा गोलंदाज. तर ट्रॉम्बे कोलीवाडा संगणक इथं उपस्थित असेल तर आपण आमच्या अतिथी कक्षेमध्ये लगेच यायचे. त्याचबरोबर जगनजी जाधव साहेब यांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आज मैदान करताना चांगलं भरलं. आपण बघतो गोल जो मैदान आहे तो मैदान पूर्ण भरलाय नितेश. त्याचं कारण म्हणजे आज मोठे मोठे संघ आहेत. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आम्हाला सांगतात हा वाईट आहे आणि वाईटच्या साह्याने 26 धावा धावफलकावर लागल्यात. विकेट हॅट्रिक साठी विजयदादा आजारी साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर हरीशजी गायकवाड साहेबांकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आडव्या बॅटीतून म्हणजे रिव्हर्स फटका पुनश्च अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत होता सचिन परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि या 1 धावसंख्येच्या मैतीने 27 धावा धावफलकावर लागल्यात. ट्रॉम्बे संघाचा संगणक इथं उपस्थित झालाय. पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत कारण पनवेल परिसर त्यांनी अतिशय गाजवलाय आणि तो संघ या स्पर्धेमध्ये आता दाखल होतोय. यावेळी चांगला फटका प्रवीणच्या बॅटीतून क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. नो डाऊट फलंदाज बाद होतोय प्रवीण. 3 बाद. एकूण धाव संख्या आहे 27. 27 धावा. साऱ्या जिल्ह्यात गाजतई नाव स्पर्धा लाखाची ठेवलंय आज. आणि ह्या विकेटसाठी आता 300 रुपयाचं पारितोषिक आलेत हरीशदादा गायकवाड सरांकडनं. परंतु आता 3 विकेट जात आहेत. 27 धावा धावफलकावर लागल्यात. अक्षय केदारी मैदानात जातोय. 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानात आहे आणि आज खऱ्या अर्थाने सावळे संघाला उणीव भासेल ती अक्षय पवारची कारण बॅटिंग सुद्धा चांगला करतो गोलंदाजी सुद्धा चांगला करतो परंतु आज तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर आहेत. 300 रुपये या विकेटसाठी आलेत हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं. परंतु आता सचिन आणि अक्षय केदारे यांना पार्टनरशिपची गरज आहे. डॉट चेंडू फसवला गोलंदाजांनी फलंदाजाला लालच दाखवली होती परंतु ते लालच्या पोटी करत आणि बॅटिंग सुद्धा झाली नाही. आणि नितेश आपण बघतो की असे डॉट चेंडू जर गेले तर धावसंख्या फक्त अकोट राहील धावसंख्या कमी राहील आणि समजायला पाहिजे सावळे संघाला. सचिनच्या बॅटीतून हा फटका येतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक नाही चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. हा चौकार. एकतीस धावसंख्या धावफलकावर लागले. गणेश पेरणे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे परंतु सचिन अनुभवाचा भरणा दाखवतोय. अनुभव काय क्रिकेट मधला हा दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सचिन कुरंगेच्या बॅटीमधून. येस थँक्यू. प्रेम विशू 11 सावळ संघ आता चांगल्या परिस्थितीत आहे कारण धावसंख्या आहे ती 35. ध्रुव 11 कुडूस संघ आता थोडासा मागे पडेल कारण मजरच्या गोलंदाजीवर कारण गोलंदाजी आता कुडूस संघाकडनं थोडीशी खराब होते. मजरच्या बॅक टू बॅक 2 चौकार खेचले. चौकाराची हॅट्रिक आहे. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु नितेश हे चुकीचं काम आहे सचिनकडनं कारण सरळ बॅटीतून धावा येत होत्या चौकार येत होते परंतु आडवी बॅट केली या खेळाडूने. फेवरेट शॉट आहे सचिन कुरंगेचा रिव्हर्स हा फटका परंतु 35 धावा 3 षटकाचा खेळ आपला चांगली सरासरी आहे आतापर्यंत सावळे संघाची. डीजे थँक्यू. 11.66च्या सरासरीने आता धावतोय सावळे संघ आणि चांगली बॅटिंग आता सचिन कुरंगे यांच्याकडनं.
अक्षय केदारी सुद्धा चांगली बॅटिंग करेल, कारण चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. नक्कीच हरेशदादा गायकवाड यांच्याकडनं त्यांचा गाडी नंबर 2216 म्हणजे 2216 हे विकेट हॅट्रिकसाठी प्राईज असेल. बरेचसे विकेट हॅट्रिकसाठी प्राईज आहे. आणि दिल का राजा हे त्यांचं स्लोगन, म्हणजे ते दिल के राजेच आहेत. आत्तापर्यंत बरेचसे पैसे त्यांनी खेळाडूंवर दिले आहेत. परंतु हा चेंडू हवेत चेंडू आहे आणि फैजान स्वतः चेंडूच्या मागे धावतोय. एकच धाव मात्र मिळते. फैजानकडे बऱ्याचशा जणांचं लक्ष आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग फैजानसाठी इथं उपस्थित झालेत. किरण पवारसाठी तर बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेतच, परंतु ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ लांबून आलेत. प्रतिष्ठेची लढत आहेच दोन्ही संघांसाठी. आणि हे चौथं षटक, शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव येते अक्षय केदारीच्या माध्यमातून. सचिन कुरंगेसाठी हा चेंडू होता, बीट केलं, मिस केलं खरं त्यांनी. आणि हा चेंडू निर्धाव जातोय. निर्धावाच्या साह्याने स्कोर कार्ड तिथं थांबलाय. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सावळे संघाचा. फैजान स्विंग करतोय चेंडू. हवे चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत, परंतु सोपी झेल पकडण्यासाठी जज सुद्धा केलं होतं. आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची मांग. आणि सचिन कुरंगेंना माहिती आहे की आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. त्यांनी आधीच क्रीज सोडली. 2 धावा मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 38 धावा धावफलकावर लागल्यात. काही बैसली गौरी ही नाव भरी ना घरी घरी रथ चाले रामाचा ना मध्ये काही बैसली गौरी ही नाव भरी. येस, थँक्यू. नक्कीच या विकेटसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं. आणि विकेट हॅट्रिकसाठी 2216 म्हणजे गाडी नंबर 2216 दिल का राजा मागेच बसलेत आमच्या. दिलावर राज्य करणारे राजा हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं हे पारितोषिक घेत आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत रितेश मते ह्यावेळेस मैदानात. गणेश पेरणे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले प्रत्येक विकेटसाठी. फैजान गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आणि समोर अक्षय स्विंग करतोय गोलंदाज. रनअप कमी करतोय, परंतु क्रिकेट मधला अनुभव हा दाखवतोय. हा ही फैजान गोलंदाज टप्पा योग्य वापरतोय. आणि डॉट बॉल साठी सुद्धा आता 100 रुपयाचं पारितोषिक हरीशदादा गायकवाड यांच्याकडनं. हवेत चेंडू आहे. शोएब चेंडूच्या खाली, कुठलीही चुकी नाहीये. अतिशय चांगली झेल. फलंदाज अक्षय केदारी बाद. आणि हरीशदादा गायकवाड यांच्या एटीएम मधून 200 रुपये कट. येस, थँक्यू. नितेश कुरंगे यावेळेस मैदानात जातोय. रितेश मते आहे मैदानात. या खेळाडूचा क्रमांक ठरलेला नसतो. या खेळाडूला कुठल्याही क्रमांकावर उतरवलं तरी हा खेळाडू तेवढ्या ताकदीने षटकार मारू शकतो. तो रितेश मते ह्यावेळेस मैदानात आहे. अजून हवेत चेंडू आहे. फैजान स्वतः चेंडूच्या मागे धावतोय आणि सोपी झेल. काय झेल पकडली आहे फैजानने. आपलातून झेल पकडली आहे फैजान या खेळाडूने. विकेट मैदानात जाते रितेश मतेची. आणि हा डाव संपतोय. एकूण 38 या धावसंख्येवर. येणारे 4 षटक म्हणजे 24 चेंडू विजयासाठी गरज आहे 39 धावसंख्येची. आणि या 39 धावा कशा रीतीने मात्र पूर्ण करणार. आणि हे ऐकण्यासाठी आपण समीरजी सोमणे सरांकडे जाणार आहोत. फक्त तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ब्रदर्स ट्रॉफी 2019. संधी देऊया सुंदर असं गीत ऐकण्यासाठी. दिस आहे नितीन.
हॅलो, काही पारितोषिक येत आहेत. ध्रुव 11 या नावानं कुडूस संघ खेळतोय आणि फैजनसाठी मात्र पारितोषिक आलंय. फैजन मेननसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये. 24 चेंडू आणि आता गरज असेल 39 धावसंख्येची. सो पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही फाईट जरूर केली फलंदाजी करताना, परंतु आता या इनिंग मध्ये क्रिकेटचं एक डिशुम जरूर पाहाल. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायचे. कुडूस संघ आज बरेचसे खेळाडू दिसत नाहीयेत डगआउटमध्ये. चिराग नसेल, सौरभ देखील अनुपस्थित आहे, होंडो नाहीये, महेश नाहीये, बरेचसे खेळाडू नाहीयेत. परंतु त्यांच्या विरोधात सावळेश्वर सावळे जो प्रेम विशू 11 या नावानं मात्र हा संघ खेळतोय. चांगली कामगिरी केली. किरणनं खूप चांगला स्टार्ट दिला. महेशनं फलंदाजी देखील केली. सचिन फॉर्म मध्ये दिसला, परंतु आज गुड्डूची अनुपस्थिती अक्षय पवारची मात्र जरूर भासली. चला सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची. 24 चेंडू आणि 39 धावा करायचे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. रात्रीचे वाजलेत 12:39 तरीही प्रेक्षक वर्ग आज या मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांच्या मागचं कारण आहे सावळेश्वर सावळे प्रेम विशू 11 या नावानं खेळतो आणि त्यांच्या विरोधात आहे तो कुडूस पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणाहून हा संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झालाय. काल ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला निखिल वाकळे ते देखील तिथलेच आहेत आणि कर्जतमधून त्यांनी इंजिनिअरिंग प्राप्त केली आणि कॉमेंट्रीला देखील त्यांनी इकडूनच सुरुवात करत मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर ते आता कॉमेंट्री करतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. पाहुणे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेचसे पहाटी राखे चाहते मात्र इथे बक्षिसांची खैरात लयलूट होताना दिसते. सो थँक्यू नरेंद्र गोमारे यांचा आपण आभार व्यक्त करूया की त्यांच्या ब्रदर्स ट्रॉफीच्या निमित्तानं ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि आता ते मात्र खेळाडूंवरती पैशाचा पाऊस पाडतात की काय असंच आपण म्हणूया. 24 चेंडू 39 धावा. सलामीची जोडी योगेश चौधरी आणि त्याच्या समवेत आहे तो मात्र फैजान मेनन. फैजान मेमन सलग 3 षटकारांसाठी 2216 जो गाडीचा क्रमांक आहे हरीश दादा गायकवाड यांचा. हे एक नवीन फॅड आहे क्रिकेटमधलं की आपल्या गाडीचा क्रमांक तितकं मग पारितोषिक. असं पारितोषिक असेल तर खेळाडू देखील म्हणतात की प्रत्येक गाडीचा क्रमांक 9999 असावा. 24 चेंडू 39 धावा करायचे. पहिलं षटक फेकण्यासाठी आता किरण पवार विरोधात फैजन मेमन ही एक लढत मैदानावरती सध्या तरी चालू आहे. गतवर्षी एक लढत झाली होती वंजारपाड्याच्या मैदानावरती. तिथे कुडूस संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. 2 वर्ष झाली असतील आता त्या लढतीला. नाही, गेल्या वर्षीच्या हंगामाला सुरुवातीलाच ती नाईट ट्रॉफी झाली होती अमरजी मिसाळ साहेबांची आणि त्यांच्याच वाढदिवसानं ही स्पर्धा मात्र होते. तर तो पराभवाचा वचपा कुडूस संघ काढणार की मात्र विजयाचा सिलसिला हा सावळेश्वर सावळे संघ जो प्रेम विशू 11 नावानं खेळतोय तो विजयाचा सिलसिला पुढे चालू ठेवणार. किरण पवार पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टोळवतोय मिडॉनला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण धडपडतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. ड्रामा, क्रिकेटचा खरा ड्रामा. जसं आपण IPL ची स्पर्धा अनुभवतोय त्याही पेक्षा 4 ओव्हरमध्ये तुम्हाला एक क्रिकेटचा वेगळा थरार अनुभवायला मिळेल. किरण पवार मिसाईल मॅन या खेळाडूनं मात्र अधिराज्य गाजवलं प्रेक्षक वर्गावरती. त्याच्या विरोधात येतो योगेश चौधरी. इथे पंचांकडे जोरदार अपील. पंच अपील स्वीकारतायत आणि आता किरण पवारनं मात्र बाद घोषित केलंय. बाद केलंय ते मात्र योगेश चौधरीला. पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर. पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. हे दशरथ पाटील यांचे स्टेटमेंट होते जे रॉयल स्टेटमेंट आहेत या क्रिकेटमधले. विनोदी समालोचक जे 2दा
खरं तर पहिल्यांदा ते वावळोलीमध्ये आले होते, त्यानंतर संजय दादा तांबोळे यांच्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर मात्र ममदापूरची नाईट त्यांनी कव्हर केली. नितीनजी शिनारे. एक धावसंख्या धावफलकावरती. किरण पवार इथे विकेट प्राप्त करतोय. योगेश चौधरीची न्यू बॅट्समन अंडर 19चा हा खेळाडू शोएब ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. वा काय चेंडू आहे, काय गोलंदाजी करतोय तो किरण पवार. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आपल्याला जवळ आहे. कदाचित जर का व्यवस्थित विकास झाला तर नाशिकही आपल्याला अगदी जवळ येईल आणि त्यावेळी त्या रनवेवरती कशा गाड्या धावतील ना त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण किरण पवारनं दिलं. भन्नाट वेगानं चेंडू मात्र फेकला तो शोएब साडी. अगेन बॅकफुटला जाऊन पुल करतोय चेंडू हवे ते वाऱ्याच्या विरोधात हा फटका आहे. चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स चौकार. थँक्यू. शोएब साठी पारितोषिक येत आहे. कुडूचे जे रुखसात शेख आहेत जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्याकडून शोएब साठी मात्र पारितोषिक आलं या चौकारासाठी 500 रुपयांचं. सो प्रमोट करतायत आपल्या खेळाडूंना. हा एक नवीन खेळाडू आहे कुडूस टीम साठी. इन्फॉर्म आहे. गोलंदाजी देखील त्यानं चांगली केली. आता फलंदाजीवरती चोख प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. अगोदर किरण पवार आता शोएब. इथे लोअर फुल टॉस बॅटची कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू फेकतोय परंतु इथे फैजन मात्र पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. एक धाव फलकावरती. टीमची धावसंख्या झाले 6. काय टेन्शन आहे. भाऊ क्षीरसागर यांच्यातर्फे कुडूस संघातील कोणत्याही फलंदाजानं चौकार हॅट्रिक म्हणजे सलग 3 चौकार, हॅट्रिक नसते चौकारांची तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. किरणचा हा चेंडू धीम्या गतीने टाकला होता. स्लोवर बाउन्सर अगदी नाकास समोरून मात्र चेंडू काढलाय तो किरण पवारने. ही रायव्हली होती. 2 खेळाडूंमधलं हे युद्ध होतं. फैजन विरोधात किरण पवार. तर हे युद्ध मात्र या चेंडूवरती विजयी झालाय तो मात्र किरण पवार. परंतु अजूनही विजय बाकी आहे. कुडूस जिंकणार की मात्र सावळेश्वर सावळे. प्रेम विशू 11 सावळेश्वर सावळे की मात्र ध्रुव 11 कुडूस. 18 चेंडू धावा करायचे ते आता 33. नेक्स्ट मॅच आयोजक माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. आयुष 11 ट्रॉम्बे आणि त्यांच्या विरोधात पीके 11 घोरसई. सो भावेश पवार आणि त्यांच्या विरोधात तिकडे 2 भावेश आहेत ट्रॉम्बे मध्ये. आयुष 11 ट्रॉम्बे या नावानं खेळतायत. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टनला की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा ब्रदर्स ट्रॉफी 2019च्या निमित्ताने. 18 चेंडू धावा करायचे 33. किरण पवार हे नाव का सातत्यानं लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतंय त्याचं एक प्रात्यक्षिक त्यानं मैदानावरती दाखवलं. कुडूसची जी फलंदाजी आहे त्या फलंदाजीला पहिल्या षटकामध्ये त्यांनी थांबवलंय. शोहेब स्ट्रायकर एंडला गोलंदाजीसाठी येतोय तो नितीश कुरंगळे. रसायनी या विभागातील खालापूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील हा संघ. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पनवेल तालुक्यातील हा संघ खेळतोय रसायनी. पहिला डॉट चेंडू शोहेब प्रयत्न करतोय. त्याचे अगदी सचोटीने प्रयत्न मात्र चालू आहेत. गोरसई संघ पीके 11. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला डॉट चेंडू. नितेशचा हा चेंडू वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. गणेशजी शिंदे यांना विनंती करेल आपण देखील मंचावरती यायचंय. धावसंख्या धावफलकावरती येत आता 7 धावा करायचे त्या मात्र 32 17 चेंडूंमध्ये. नितेश तरे गुणलेखक आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. चला पीके 11 गोरसई टीमचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्याचबरोबर आयुष 11 ट्रॉम्बे टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आयोजकांना विनंती करेल की आपण नाणेफेक करून घ्यायचंय. गोलंदाज तयार. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू टोक क्रशिंग यॉर्कर होता परंतु बॅटचा कुठला तरी हिस्सा लागलाय की नाही हे पंच आम्हाला नक्कीच सांगतील. परंतु हा चेंडू पायाला आदळलाय. एक धाव मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात.
स्टेजवरती षटकार आला तर राहुल हजारे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल त्या फलंदाजाला. टीमची धावसंख्या झाले ध्रुव 11 कुडूची ती 8. 31 धावांची गरज. सो अगेन वेलकम भावेश पवार. सेकंड टाइम, थर्ड टाइम तो येतोय. गतवर्षी देखील आला होता. फुल टॉस फैजान. यावेळी किरण पवार. दॅट्स द रायव्हली. हेच युद्ध होतं दोन खेळाडूंमधल्या आणि तोच फैजान मात्र झेल देऊन बसलाय किरण पवारच्या हातामध्ये. स्मशान शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स. फलंदाज मात्र बाद होतोय. सूरज या ठिकाणी उपस्थित झालाय. सूरज केणे अफलातून फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू. भिवंडीची स्पर्धा 19 बाईक. एकीकडे माहुलगाव आणि दुसरीकडे घोडसाई. त्याचबरोबर बाली ट्रॉफी यावर्षी भावेशनं उंचावले. अफलातून जेपी देखील त्या संघामध्ये होता. हे देखील विसरून चालणार नाही. आणि नाणेफेकीचा कौल होतोय. सो ट्रॉम्बे विरोधात घोडसाई. विजयजी हजारे साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होतोय. ट्रॉम्बे संघाने नाणेफेक जिंकले. जो पहिल्यांदा कर्जत नगरीमध्ये दाखल झालाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. सूरज 8 धावसंख्या धावफलकावरती आहे. धावा करायचे त्या मात्र 31. जो संघर्ष कुडूस टीम कडून असायला हवा होता तो आता संघर्ष थोडासा थांबलाय. जी धग पेटली होती या दोन टीमच्या दरम्यान, जी संघर्षाची धग ती आता थोडीशी थांबले. त्यांना धावांची आता गरज आहे आणि त्या धावा रोखल्यात किरणनं आणि नितेशनं. खूप चांगला स्ट्रोक. यावेळी बघूया ट्रॅव्हल होईल का डिस्टन्स. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज बाद होतोय तो मात्र शोहेब. निखिलने मात्र तिथे झेल टिपला. खूप चांगला झेल शोहेबचा. अरे बघू नको आता तू रागानं. अरे बघू नको आता तू रागानं. तुझी झेल घेतले बघया वागानं. 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 थँक्यू नितीन दादा. काही दिवसानंतर मात्र तुम्हीच कंट्रोल कराल कॉमेंट्री बॉक्स, कारण सिच्युएशन पाहून मात्र तुम्ही हे सातत्यानं काम करतायत. इथे झेल टिपलाय तो मात्र शोहेबचा. फार महत्वाची विकेट. आणि जर का विकेट हॅट्रिक घेतली कुडूसच्या गोलंदाजाने तर विश्वनाथ हजारे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. बरेचसे पारितोषिक येत आहेत कुडूस टीमसाठी, परंतु कुडूस टीम जो बूस्ट दिला जातोय अगदी सप्लिमेंटरी आपण म्हणूया, परंतु ते सप्लिमेंटरी काम करत नाहीये कुडूस टीमसाठी. आता प्रेम विश्व 11 सावळे टीमसाठी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार ठोकले. सॉरी कुडूस टीमसाठीच आहे. विजय हजारे साहेबांकडून 1000 रुपये. हा देखील वेगवान चेंडू नितीशचा. टीमची धावसंख्या ती मात्र 8. तंटमुक्ती अध्यक्ष विजय हजारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये. कव्हर्सला मात्र चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळणार. टीमची धावसंख्या 9. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आता 9. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. ट्रॉम्बे टीमने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आणि घोडसई टीमला सूरज पवन आणि त्याचबरोबर भावेश पवार यांना मात्र फलंदाजी करायची. 12 चेंडूंमध्ये धावा करायचे ते आता 30. मोठ्या फटक्यांची आता गरज आहे कुडूस टीमला. जी रायव्हली व्हायला हवी होती, जो संघर्ष व्हायला हवा होता कुडूस कडून, तो मात्र झाला नाही. अमर साळुंके
गोलंदाजी मार्कवरती येईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खरं तर हे सर्व संघ सातत्यानं नरेंद्र गोमारे यांच्या देखील संपर्कात असतात. मग भिवंडी असू दे, ठाणे असू दे, रायगड असू दे किंवा आणखी व्यावसायिक संघ. मी मगाशीच म्हटलं की विनर स्पोर्ट्स नाला सोपारापासून सगळे व्यावसायिक संघ जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यांनी मात्र या क्रिकेटच्या रणांगणावरती त्यांना उतरवलेत. 12 चेंडू धावा करायचे. त्या 30 मॅच थोडी फसले, परंतु ही मॅच फसलेली जर का आपल्या कुडूस टीमसाठी खेचून आणायची असेल तर मात्र मोजम आणि सनीला मात्र इथे चमकदार कामगिरी करावी लागणार. 12 चेंडू धावा करायचे. 30 धावांची गरज. अमर लोअर फुलटॉस इथे सुरुवात झाले. किरण पवारच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. फलंदाज मोजमच्या बॅटमधून इथे षटकार येतोय. थोडं टेन्शन किरणला माहिती आहे. जरी 30 धावांची गरज असली तरी सुद्धा मॅच आपल्या हातातून कुडूस संघ घेऊन जाऊ शकतो. कानमंत्र देण्यासाठी अमरला तो आलाय. 2 षटकांमध्ये अवघ्या धावा होत्या 9. आता षटकाराला धावसंख्या झाले 15. 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 24 धावसंख्येची. 1 फटका समोरच्या टीमला 1 झटका. असंच एक क्रिकेट आहे. 1 फटकाला जो सावळेश्वर सावळे टीम जी प्रेम विशू 11 या नावाने खेळते त्याच्यावरती थोडं टेन्शन आता वाढायला सुरुवात झाली. 11 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी करतोय अमर. 3ऱ्या षटकामध्ये फेरबदल करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. आता ऑन साइडला 3 सीमारक्षक, 4 सीमारक्षक ऑन साइडला आपण पाहतोय. सीमारेषे जवळ अगदी. अखोट टप्प्याचा चेंडू. हा कानमंत्र होता. योग्य वेळी योग्य कानमंत्र संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो आणि हा कानमंत्र इथे कामी आलाय. मोजमला इथे बीट केलंय. आता चेंडू शिल्लक असतील 10. धावा करायचे त्या 24. 10 चेंडू 24 धावा. ध्रुव 11 कुडूस विरोधात प्रेम विशू 11 सावळेश्वर सावळे. एकीकडे पालघर जिल्हा तर दुसरीकडे रायगड जिल्हा. एकीकडे पनवेल तालुका तर दुसरीकडे वाडा. समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा चेंडू थांबणार नाही. चौकार येतोय. मोक्याच्या क्षणी मात्र हा चौकार आला कुडूस संघासाठी. Let's go! Stay alert. Get in the car. Gather around. Impressive. थँक्यू. 19 धावसंख्येची गरज आहे. एखाद्या अनोळख्या ठिकाणी जर का आपण अगदी प्रवास करत गेलो आणि ते स्थान आपल्याला मिळालं नाही तर आपण भरकटत बसतो आणि अचानक कोणतरी आपल्याला भेटतो आणि तो ॲड्रेस आपल्याला व्यवस्थित पोहोचवतो. 20 धावा करायचे. 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार. अमर. हा चेंडू बराच काळ हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. चेंडू खाली पोहोचेल का? झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या मोजमला. टीमची धावसंख्या 21. सीमारेषेच्या बाहेर जर का झेल टिपला तर हरेश दादा गायकवाड यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. 21 धावा झाल्यात. 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू 21 धावा. दोन्हीकडून आता संघर्षाला सुरुवात झाली. रस्सीखेच चालू आहे. 18च बोललो. 21 धावा झाल्यात. 8 चेंडू 18 धावांची गरज. खूप चांगला फटका समोरच्या दिशेनं. किरण त्या ठिकाणी तैनात आहे. 1च धाव फक्त मिळेल. 1-1 धावेने टेन्शन नसणार. इथे फंबल आणि आता डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. 2 धावा. इथे 1-1 धाव सोन्याच्या भावानं मात्र मोजली जाणार आहे. 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. 2 धावा या चेंडूवरती आल्या. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 23. आता 7 चेंडू धावा करायचे त्या 16.
IPL देखील थोडं भाषा वेगळी वापरतो. इतक्या प्रचंड गर्दी आणि इतक्या मोठ्या हाय टेन्शन मध्ये कधी असं पटकन बोलत नाही, परंतु आता इतक्या प्रेक्षकांची गर्दी आणि इतक्या टेन्शन मध्ये मॅच जर का सांगायचं झालं तर IPL देखील झक मारेल. इतकी खतरनाक मॅच मैदानावरती चालू आहे. अफलातून मॅच, कुडूस विरोधात सावळेश्वर सावळे, दोन्ही टीम रायवली मैदानावरती, तुंबळ युद्ध, संघर्ष मात्र शिगेला पोहोचलाय. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला जिंकायचंय. हे विजयी चषक ब्रदर्स ट्रॉफी मात्र उंचावायची आहे. 7 चेंडू, धावा करायचे 16. हा चेंडू बराच काळ हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. किरण पवार अतिशय वेगाने आलाय आणि काय झेल टिपलाय किरण पवारनं. उगाच या खेळाडू मात्र प्रेक्षकांचा ताईत बनलेला नाहीये. उगाच हा खेळाडू मात्र या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत नाहीये. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र मोजमचा झेल टिपतोय. कॅच ऑफ द मॅच, अफलातून झेल किरण पवारचा. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. विश्वनाथजी हजारे यांच्याकडून किरण पवारला या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय आणि ते हँड ओव्हर आम्ही त्यांच्या 12th मन कडे केलंय. कारण इतके आता पारितोषिक झालेत की त्यांची सगळी गोळाबेरीज नितेश तरे जरूर करेल. 6 चेंडूंमध्ये धावा करायचेत आता नितेश 16. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. कारण माझा आणि गणिताचा तुर्तास तरी संबंध नाही, फक्त मला धावसंख्या लक्षात राहतात. पैशांचं मी पटकन इकडे तिकडे होऊ शकतो. 500 चे 5000 मग तुम्हाला टेन्शन येईल. 6 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 16. या झेलनं मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. हरेश दादा गायकवाड सलग 3 षटकार ठोकले तर 5000. काल मला असं वाटते वैभव थेरनं असे षटकार ठोकले आणि मॅच जिंकून दिली होती. दिल का राजा, बऱ्याच दिवसानंतर असं नाव वाचतोय मी. रिक्षांवरती वगैरे लिहिलेलं असायचं दिल का राजा. आता यांच्या हृदयावरती लिहिलंय हे नाव. 6 चेंडू धावा करायचे त्या 16. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत आणि जे उभे होते ते आता बसलेत. काहीकांची हृदयाची स्पंदनं वाढली असतील, काहीकांचा BP देखील वाढला असेल. सलग म्हणजे स्टेजवरती षटकार आला तर राहुल हजारे यांच्याकडून 1000 रुपये. कॅच आयवा कॅच घेतला बाहेर तर प्रेक्षकांसाठी हरीशदादा गायकवाड यांच्याकडून 200 रुपये. भाऊ क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपये आणि हरीशदादा गायकवाड यांच्याकडून 100 रुपये. भावेश क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपये. सलग 3 षटकार ठोकले तर विजय हजारे यांच्याकडून 1000 रुपये. स्कोर कमी पैसा जास्त. 6 चेंडू 16 धावा. मॅच कडे लक्ष देऊया. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो जतीन चौधरी. बॅटची कडा घेतले, चेंडू फ्लाय स्लिपला. पहा रितेश मते कसा चेंडू अडवतोय त्याला माहिती आहे. संपूर्णपणे अंग त्याने ठेवलं होतं चेंडूच्या मागे. चेंडू जाऊन द्यायचा नाही अजिबात. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर. आता 5 चेंडू 24 वर. 5 चेंडू धावा करायचे त्या 15. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. पाहूया एखादा मोठा फटका कुडूस टीमला या मॅच मध्ये आणू शकतो. सनी स्ट्राईक एंडलाय. यतीन त्याच्या साथीने. सगळ्यांच्या डोक्यावरती टेन्शन आहे. आजची ब्रेकिंग न्यूज पुढच्या 5 चेंडूंमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. हु विल विन द मॅच, कोण जिंकेल, आणि उद्या याची चर्चा खूप होणार. म्हणून ही ब्रेकिंग न्यूज आहे. पाहूया 5 चेंडू नंतर मात्र तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्सला ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अतिशय वेगाने आलाय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. काय कंट्रोल आहे पहा. डेडिकेशन पहा. हे ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे. 1च धाव मिळते. आता 4 चेंडू धावा करायचे त्या 14. टेन्शन, दबाव. क्रिकेट आणि क्रिकेट. का क्रिकेटनं इतकं अधिराज्य गाजवलंय या संपूर्ण भारत देशामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट. चेंडू हवेत. प्रफुल्ल पोहोचेल का. प्रफुल्ल पोहोचतोय. फलंदाज बाद. कुठून आणला तो भांगणाला किंवा आता भांगाल ना एका निकडून
वावर नांगरले तण तुलाय. 3 बॉल 14 धावांची आता गरज आहे. प्रेम विशू 11 सावळेश्वर सावळे विरोधात ध्रुव 11 कुडूस. दोन्ही टीमचे पाठीराखे आता मॅच कडे लक्ष देणार नाही. ते आता फक्त आपल्या डोळ्यावरती हात ठेवणार आणि ज्या ज्या टीमचं ते पाठीराखे आहे त्यासाठी मात्र देवाकडे ते मागणं करणार की माझा संघ जिंकू दे. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र आता 14. गोलंदाजी करतोय अक्षय केदारी. काय षटक फेकलंय अफलातून. बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. अतिशय वेगानं मात्र तो आला चेंडूवरती. 2 धावा या चेंडूवरती भेटतायत. सो 2 चेंडू आता 12 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. जी टॅगलाईन आपण बहुतांश ऐकतो असं आपण म्हणूया की कुणाल दाते सरांची ती टॅगलाईनच आहे, ट्रेडमार्क आहे. ही शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 2 षटकार जरी आले तरी सुद्धा हरीश दादा गायकवाड यांच्याकडून 10,000. सो असं वाटते की ड्रीम 11 ची फॅन्टॅसी लीग मी ते खेळतोय. 49 ची नाही तर डायरेक्ट 525 रुपयांची. सलग 2 षटकार आले तर हरीश दादा गायकवाड यांच्याकडून 10,000. इथे स्विंग अँड मिस. अक्षय केदारी इथे हिरो ठरलाय. काय मॅच झाली. 1 चेंडू आता 10 धावांची गरज आहे. 12. 1 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये असा कोणताही मोठा फटका नाही की तो 12 धावा तुम्हाला देऊ शकतो. कदाचित गोलंदाजानं चुकी केली आणि जर का इथे नितेश थेर यांनी काय घोटाळा केला स्कोररच्या भूमिकेत तर या धावा होऊ शकतात. 1 चेंडू 12 धावांची गरज. वाईड चेंडू. 1 चेंडू 11 धावांची गरज. थोडं टेन्शन वाढवतोय तो अक्षय केदारी. काय मॅच झाली पण कुडूस विरोधात अगदी सावळेश्वर सावळे. पुन्हा एकदा तो संघर्ष पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच पण तुमच्यासाठी तशीच असेल मित्रांनो. ट्रॉम्बे हा विजयी चेंडू होता. सावळेश्वर सावळे टीम पुन्हा एकदा कुडूस संघाला ब्रदर्स ट्रॉफी मध्ये मात्र पराभूत करते. सो बेस्ट ऑफ लक कुडूस टीमला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शोएबला शुभेच्छा. आणि इथे सावळेश्वर सावळे टीमनं मात्र रायगड टेनिस क्रिकेटचा डंका वाजवलाय. सो त्यांना देखील त्यांचं देखील खूप अभिनंदन.